नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच टॉप 9 घडामोडी. सुरुवातीला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला यश मिळाल्यानंतर आता मुख्यमंत्री कोण असा प्रश्न विचारला जातोय. पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 घडामोडी. मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांच्या नावाला अजित पवार गटाचा पाठिंबा, तर पहिल्या 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे आग्रही, सूत्रांची माहिती. मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय होणार, शिंदेंच्या चेहऱ्यावरच निवडणूक लढवली, संजय शिरसाट यांचं वक्तव्य. नेते आहेत, प्रमुख नेते आहेत. एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा असतील, हे वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरवतील. मुख्यमंत्री पदाबाबत वरिष्ठ नेते एकत्र चर्चा करतील. एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री असावेत. शिंदेंच्या नेतृत्वामध्ये निवडणुका लढवण्यात आल्या, केसरकर यांचं वक्तव्य. महायुती सरकारमध्ये बावनकुळे, महाजन संभाव्य मंत्री असणार. महायुती सरकारमधील संभाव्य मंत्र्यांची नावं समोर. शेलार, मुनगंटीवार, रवींद्र चव्हाण संभाव्य मंत्री, सूत्रांची माहिती. नव्या सरकारनं गुजरातमध्ये शपथविधी घ्यावा. जे ठाकरेंबाबत घडलं ते लवकरच शिंदेंबाबत घडेल, संजय राऊतांकडून शंका उपस्थित. मुख्यमंत्री कोण होणार हे गुजरात लॉबी ठरवेल. महाराष्ट्रात त्यांनी शपथ घेण्यापेक्षा खरं म्हणजे गुजरातला त्यांनी शपथविधी सोहळा घेतला तर. मुख्यमंत्रीपदाबाबत भाजपचे वरिष्ठ निर्णय घेतील. दादा मुख्यमंत्री व्हावेत अशी कार्यकर्त्यांची इच्छा, पण आम्ही वास्तववादी, सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया. स्वाभाविकपणाने कार्यकर्त्यांच्या मनामध्ये इच्छा असते, परंतु मी वारंवार प्रदेशाध्यक्ष म्हणून एक बाब स्पष्ट करत आलो, पुन्हा एक अधोरेखित करतोय की आम्ही वास्तववादी आहोत. शेवटी या संदर्भातला निर्णय भाजपचे पक्षश्रेष्ठी त्या ठिकाणी घेतील. फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदासाठी संघ नेत्यांचा देखील आग्रह. संख्याबळ जास्त असल्यानं भाजपचा दावा, तर पहिल्या 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपदासाठी शिंदे देखील आग्रही, सूत्रांची माहिती. संख्याबळ जास्त मिळालेल्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल. मुख्यमंत्रीपदावरील प्रश्नावर अजित पवार गटाचे धर्मराव बाबा आत्राम यांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्रीपदासाठी अद्याप आमच्यात कुणाच्याही नावावर चर्चा नाही. मुख्यमंत्रीपदाबाबत प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया.